आणि तरुणांनो सर्वांना माझा जय भीम आज या कार्यक्रम या शिबिराचं नेतृत्व करता आम्हाला खरंच आनंद होतो. आपण काल आपण या शिबिराची सुरुवात केली आहे. तिथे चांगल्या प्रकारे आपण सांगितलं आपल्याला की आपण सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे काल जरी आपल्याला खूप शिक्षित व्हावं तरी आपलं जरी आपण सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केले. एक शिबिराचं एक गांभीर्य आपण त्यात ठेवलेलं आहे. त्यावर आपण सकाळी चांगल्या प्रकारे छान आरोग्य वगैरे त्यांनी छान लीड केलेले. त्याच्या अगोदर कर्मचारी अमरदीप यांनी आपला योगा करून घेतलेला आहे. तर या सर्व गोष्टी आपल्याला खूप नित्यनियमानं आणि चांगल्या प्रकारे सुरू आहेत. आणि त्याचबरोबर आपला नाश्ता जो आहे तो पण चांगला झालेला आहे, वेळेमध्ये झालेला आहे. आणि आपण आता आपल्या सर्वांना जे काही ड्युटीज होत्या जे कामं होते ते कामं आपण सर्वांनी करून आपण निवांत याने आपण बघतो. मला खरंच आजच्या ह्या विषय सुरू करताना खूप आनंद वाटते की आपण एक वेगळ्या विषयाचा एक वेगळ्या विषयामध्ये आपण जात आहोत. जसं तुम्हाला काल बोललो की आपण एक वेगळा विषय आपण या ठिकाणी हाताळण्याचा प्रयत्न करतो. तसं हा विषय खूप आवड पण आहे, खूप गंभीर पण आहे, म्हणून त्यासोबत खूप असा मजेशीर पण आहे. अगदी आपल्याला जवळचा विषय आहे. आपण त्या विषयाकडे जात असताना आपण आज काय म्हणा आपल्या शिक्षक आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि यांचं बहुमाधिक सौंदर्य दृष्टी. आपण सौंदर्य दृष्टी आपल्या कार्य लावला सौंदर्य दृष्टीबद्दल आजच्या दिवशी आपण बाबासाहेबांना काय वाटतं, बाबासाहेबांच्या जीवनामध्ये एक कला, साहित्य, शिल्पकला असते, वेळकला असते आणि सौंदर्य हे बाबासाहेब त्याकडे कसं बघतात या कारणाला जर बघतो आपण की आपल्या मानवी जीवनावरती अधिकतम जो परिणाम किंवा जो प्रभाव असेल तर त्या 3 गोष्टींचा होता. एक आहे धर्म, दुसरी आहे कला आणि तिसरी आहे संस्कृती. या 3 गोष्टींचा आपल्या जीवनावरती फार मोठा प्रभाव. या 3 गोष्टी करत असताना धर्म काय सांगता आपण की धर्म हा काय आहे तो एक सत्याचा शोध आहे. सत्य सापडले की ज्या लोक जेव्हा बोधी सकाळी बसले त्यांनी तिथं अधिष्ठान दिलं होतं. त्याने आज दृढ निश्चय केला तोपर्यंत मला सत्या प्राप्ती होत नाही, तोपर्यंत मला बोधी प्राप्त होत नाही, तोपर्यंत घेऊन चालणार नाही. अशी ती एक प्रसिद्ध पद्धत आपल्याला झाली. तर ही पण गोष्ट आपल्याला एक शिकवून देणारी आहे की खरंच आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये प्रसिद्ध पद्धतीने आपण कसं बनतो, कशा प्रकारची प्रसिद्ध पद्धत बनतो. जर आपण भूमिद्रा आहोत, जर आपण ब्रह्मचारी आहोत, जर आपण ब्रह्मसहाय्यक आहोत किंवा ज्या ज्या प्रकारे आपण ज्या ज्या ठिकाणी आपण कमिटेड झालेला आहोत, प्रसिद्ध पद्धत झालेला आहोत, तेव्हा ही प्रसिद्ध पद्धत आपण आपल्या जीवनामध्ये खरंच अशी बघतोय का नाही पाहिजे. तर धर्म म्हणजे काय सत्याचा शोध आहे आणि कला काय करते तुम्ही कला त्या सत्तेपर्यंत जाण्याचा मार्ग. कलेच्या माध्यमातून आपण त्या सत्तेपर्यंत जाण्याचा आपण प्रयत्न करतो, त्या धर्मापर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करतो. ही कला कला म्हणजे काय धर्म म्हणजे काय प्रॅक्टिस सराव. जसं आपण बघतोय ना की सराव आपण करतोय आणि या सरावाच्या माध्यमातून आपण त्या सत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. स्वतः बुद्ध आपला त्यांनी सांगितलेला आहे की जर तुम्ही हा आध्यात्मिक मार्गाचा जर अवलंब केला, जो मार्ग मी अनुभवला त्या मार्गाला जर तुम्ही गेला तुम्ही सुद्धा प्रज्ञा प्राप्त किंवा प्रबोधी प्राप्त करू शकता. जसं हा एक मार्ग आपण आहे त्या सत्यापर्यंत जाण्याचा हा मार्ग. आणि तिसरी गोष्ट जी आहे ती आहे संस्कृती. संस्कृती म्हणजे काय की कला आणि धर्म यांची जेथे अभिव्यक्ती होते ती म्हणजे आपली संस्कृती, म्हणजे आपलं संघ. संघ म्हणजे हा आपला संघ आहे, परंतु या ठिकाणी कोणत्या संघाबद्दल बोलतो आपण तो आर्य संघ आहे. ज्या संघामध्ये व्यक्ती घडलेल्या आहेत, म्हणजे जे व्यक्ती होतो आपण स्वतः पण अनंत आहे,
अनागामी आहे, संप्रदागामी आहे, असा व्यक्तीचा नृत्य सगळं तयार झालेला आहे. त्याला आपण आर्य म्हणतो. ही आपल्या संस्कृती आहे. म्हणून या जीवन जगत असताना धर्म, कला आणि संस्कृती ही आपल्यासाठी अतिशय महत्वाचं. तर आपण आपल्या जगामध्ये जात असताना आपण त्याचे कमिटमेंट आहे त्यावर आपण चर्चा करू शकतो. त्याचं धर्म आहे, कला आहे आणि संस्कृती आहे, यावर सुद्धा आपण आपली चर्चा करू शकतो की मी माझ्या जीवनामध्ये या 3 गोष्टींना कशा प्रकारे पाहण्याचा प्रयत्न करतो. जे काही मी आचरण करतोय त्या आचरणाची खरंच माझ्याकडून अभिव्यक्ती होत आहे. जर त्याची अभिव्यक्ती होत नसते तर मग मी आचरण करत आहे का याच्यावर उभा राहून या गोष्ट आपण आपल्या गटामध्ये केल्यानंतर त्यानंतर कला म्हणजे काय की आपलं जीवन उन्नत करणारं साधन आहे. आपल्याला जर उच्च जीवनाकडे जायचं तर कला एक माध्यम आहे. आपल्याला नैतिक जीवनाकडे जायचं, आपल्याला उच्च जीवनाकडे जायचं. आणि कला आणि कलाकार म्हणजे कलाकाराचं आयुष्य कमी असतं परंतु त्याच्या कलेचं आयुष्य हे फार कठीण मुलं कलाकाराने. जसं आपण उदाहरण पाहिला की अजिंठा आणि वेरूळ ते कलाकार आहेत का आता त्यांनी जे निर्माण केलेलं आहे नाही, परंतु त्यांनी जे निर्माण केलेली कला आहे ती आजही हयात आहे. आणि त्या ठिकाणी जाऊन आपण काय करतोय तिथं आपण ते कला अनुभवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून कलेचं आयुष्य हे काय त्या कलाकारापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. ते पाहू शकतो आपण. आज बाबासाहेब आपल्याला आहेत ना, बुद्ध आपल्यामध्ये आहेत, पण त्यांच्याद्वारे जी निर्माण झालेली त्यांची ती समस्या परिस्थिती जी आहे त्या वेगवेगळ्या कलेच्या माध्यमातून त्यांनी गोष्टी पुढे ठेवलेल्या आहेत त्या गोष्टी कशा आजही ह्या हयात आहेत. त्या सुद्धा आपण शकतो आपण की कला आणि कलाकार यामध्ये हा फरक पाहू शकतो. पण ज्याच्यामुळे आपण काही कलाकार म्हणजे आपण आपल्यामध्ये कला आहेत काही काही घडलेली आहे आपण ती शोधली पाहिजे. आपण ही कला पाहत असताना खरंच मी काहीतरी लिहून ठेवतो का माझ्या आयुष्यामध्ये, खरंच मी काहीतरी चिंतन करतोय का, माझं मी काहीतरी तयार करतोय का, नवीन काही शोध लावण्याचा मी प्रयत्न करतोय का. आणि तो जो नवीन लावण्याचा शोध जो आहे तो आजही कसाच असतो. तुम्ही विद्यार्थी पाहत असाल न्यूटन असेल किंवा गॅलिलिओ असतील, आईन्स्टाईन असतील, या लोकांनी जे काही शोध लावलेले आहेत ते लोक आज नाही आहेत. तो लावलेला शोध आहे तो मात्र आजही तो तयार आहे. अशा पद्धतीने आपण ते की खरंच मी माझ्या जीवनामध्ये आपलं एक चिंतनात्मक नवीन शोध प्रक्रिया काहीतरी वेगळं मला करायचे अशा दृष्टीने मी विचार करत आहे. आणि बघतो आपण की बौद्ध धर्मामध्ये कला, संस्कृती, साहित्य याला असं विशेष अनन्य साधारण महत्व आहे. आपल्या बौद्ध धर्मामध्ये काही जणांना वाटतं की बौद्ध धर्म हा निराशेकडे जाणारा धर्म थोडा तसा नाही मित्रांनो. कला आहे, संस्कृती आहे, साहित्य आहे, ह्या गोष्टी आहेत, सण आहे, उत्सव आहे. ह्या गोष्टीचा आपण खरंच आपण जर बौद्ध धर्मात संस्कृती आपण पाहत गेलो आपण तर दर महिन्याला पौर्णिमा येत आहे. फार कसा होतो आपण आपल्या जीवनामध्ये सादर करतो आणि प्रत्येक पौर्णिमेला काही ना एक घटना घडलेली आहे. त्या घटनेचा आपण साजरा करू शकतो. म्हणजे आपल्याला काय करायला नाही की लोक पावलेली संस्कृती आहे त्या संस्कृतीला पुन्हा आपण नव्याने आपल्याला जगासमोर किंवा आपल्या स्वतःसमोर आपण आणण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि मग ही कला पाहत असताना ती कला किंवा साहित्य आहे त्याकडे पाहत असताना आपण त्यामध्ये गोडी निर्माण होते. ती जी कला आहे ती काही साहित्य आहे किंवा नाट्य असेल किंवा काही शिल्पकला असेल किंवा चित्र असेल किंवा लेणीमध्ये जाऊन बघतो आपण तर ते काय करते आपल्याला आकर्षित करते. आकर्षित करते म्हणजे ते आपण आकर्षित का होतो तिथं कारण की त्या काही सत्यता त्या सत्यतेकडे आपण आकर्षित होत आहोत. आणि मग कुठेतरी आपल्याला स्वतःच्या मनाचा बोध यायला सुरुवात होते. म्हणजे काल तुम्हाला उदाहरण दिलं होतं इथे भांडण असणं आपल्या मनामध्येच आहे ना जे काय शुद्ध पवित्र मन जे आहे ते आपल्यामध्येच आहे. फक्त आपल्याला त्याच्यावरती काही आवडणं बसलेले त्याला आपल्याला स्पष्ट करणं गरजेचं आहे.
मग हे कला काय करते की ही त्या कला त्या आवरणाला दूर करण्याचा प्रयत्न करते. आणि कलेमधून आपण सत्तेच्या संपर्कामध्ये जातो. त्यातून आपला स्वचित्त बोध म्हणजे स्वतःच्या चित्ताचा बोध होण्यास आपलं बनतो. आणि जो व्यक्ती सत्तेच्या संपर्कात येतो, ज्या व्यक्तीला स्वतःच्या चित्ताचा बोध होतो, तो व्यक्ती काहीतरी नवनिर्मिती करू शकतो. म्हणजे नवनिर्मिती कशामध्ये घडलेली आहे तर त्या सौंदर्याकडे पाहण्यामध्ये आपली नवनिर्मिती घडली, क्रिएटिव्हिटी होतो. असं तुम्हाला आता न्यूटनचं एक्झाम्पल देतो. न्यूटनचा आपण ऐकला जेव्हा मी केम्ब्रिजला गेलो होतो तिथे एक ऍपल ट्री जातात. ती ती नसेल आलाय आता तिथे एक आहे कॉलेजचं बाजूला आहे, किंग कॉलेजच्या बाजूला आहे. तिथं म्हणतात की तिथं हा न्यूटन तिथे बसला होता आणि काय त्याच्या डोक्यावरती आपल्याला काय ऍपल पडले. आता मला तुम्ही सांगा हे ऍपल का पहिल्यांदा पडला असेल का? न्यूटनला पण ऍपल खाल्ला खाली पडलं बरेच स्वतः किंवा भारतामध्ये अनेक फळं खाली पडत असतील, लोक खात असतील. परंतु झालं काय की ज्यावेळेस ते फळ खाली पडलं त्यावेळेस न्यूटन हा स्वतःच्या मनाच्या संपर्कामध्ये होता. तो स्वतः एकरूप होता, तो जागृत होता आणि त्या जागृत मनामधून ती नवनिर्मिती आली. तर हे ऍपल खालीच का पडलं, वर का गेलं नाही? इतक्या दिवस मी पण ऍपल खाल्लेले पण हा कधी विचार केला नाही. तो विचार त्यांनी का केलेला आहे कारण की त्याचं मन म्हणजे जागृत असल्यामुळे, तो स्वतःची एकरूप असल्यामुळं त्याच्या लक्षात गोष्ट आली. म्हणजे त्याच्या मनाची अवस्था ही उच्च अवस्था असल्यामुळं त्या उच्च मनाच्या अवस्थेतून तो होत लागला. म्हणजे नवनिर्मिती झाली. तर आपण असं पाहू शकतो आपल्या आयुष्यामध्ये की आपण सुद्धा असं नवनिर्मिती करत असतो का? तर आपण जेव्हा सत्तेच्या संपर्कात जातो तेव्हा आपण आपल्या गोष्टीकडे जाण्याची संभावना आपल्यामध्ये असते का ती गोष्ट आपण ते पाहू शकतो. मग हे पाहत असताना अनेक लेण्या बघतो आपण. अजंता आहे, वेरूळ आहे, औरंगाबादच्या संभाजीनगरच्या लेण्या समजा आहे, कानिवली तिथं आहे. तर ह्या देवीच्या माध्यमातून सुद्धा आपण हे गोष्ट पाहू शकतो. आता कला म्हणजे जीवनाचा छंद आहे. छंद आपल्याला तो असला पाहिजे आणि छंद पाहत असताना त्या छंदाच्या काय विविध जोड्या आहेत. पण जोड्या बघा त्या जर शिल्प व चित्रकला ही एक जोडी आहे. शिल्प व चित्रकला त्यानंतर संगीत व गायन कला एक जोडी आहे. त्यानंतर लेखन व वक्तृत्व कला ही एक जोडी आहे. ह्या जोड्या काय एकमेकांवर अवलंबून आहे. लेखन हे वक्तृत्वकलेवर अवलंबून, वक्तृत्वकला ही लेखनावर अवलंबून. त्याच्या प्रकारच्या जोड्या पाहू शकतो आपण. म्हणजे काय की यामध्ये पहिली कला जी आहे ती दुसरीला पूरक आहे. दोघंही हँड इन हँड जातात. म्हणून बघतो आपण की शिल्पकार व चित्रकार, संगीतकार व गायक, लेखक आणि वक्ता अशा जोड्या होतात. आणि त्यांच्यामध्ये जी सखोलता आहे, विचारांची देवाणघेवाण आहे ती आणखी घट्ट होत आहे. परंतु यामध्ये समजा एखाद्याला समजा जर अहंकार आला, एखाद्याचा अहंकार जर जागा झाला तर तो दुसऱ्यावर त्याचा परिणाम, जी जोडी आहे त्या जोडीवर तो परिणाम होतो. म्हणून इथं हे महत्वाचं आहे. तुझं कृष्ण सांगतात की त्या अहंकारा किंवा तो अहंकार कमी होण्यासाठी त्या कलाकाराला सुद्धा धर्माची गरज आहे. त्या कलाकाराचं अधिष्ठान काय पाहिजे तर धर्म पाहिजे. त्याच्यामध्ये धर्म नसेल तर पण त्याच्यामध्ये तो अहंकार येऊ शकतो आणि त्यातून अकुशल कर्म होतो. म्हणून त्याला सुद्धा जे फाउंडेशन आहे, त्याचा जो बेस आहे तो धर्माचा असला आहे. म्हणून धर्म हा अतिशय महत्वाचा आहे. आणि मग भक्ती संघटना म्हणतात की जो बोधिसत्व असतो तो हा अशा विविध कला गुणांनी तो पारंगत असावा. बोधिसत्वामध्ये सर्व गुण असावे आणि मग हेच गुण आपण वापरतो आपण. तर जेव्हा हे गुण असतील तेव्हा तो जगाच्या कल्याणासाठी काम करतो बोधिसत्व. आणि जेव्हा आपण बाबासाहेबांना जेव्हा आपण विचार करतो तर आपण हे गुण बाबासाहेबांमध्ये बघतो. बाबासाहेबांवरती जेव्हा विचार होतो आपण तर त्यांचं सुद्धा कलेवरती खूप प्रेम होतं. आपण हळूहळू काही घटना पाहण्याचा प्रयत्न करतो आपण.
त्यामध्ये विशेष करून जी जोडी बघतो आपण ना वर्षा, त्यामध्ये लेखन आणि वक्तृत्वकला ही जोडी जी होती ती बाबासाहेबांमध्ये होती. लेखन करणं आणि वक्तृत्व करणं. बघा तुम्ही जेव्हा तुम्ही रायटिंग अँड स्पीचेस जेव्हा बाबासाहेबांचे छंद जे आहे जेव्हा आपण वाचतो आपण बघतो तर तिथं ही जी जोडी आहे त्या कलेची वक्तृत्व आणि लेखन करणं. मग त्या लेखन कलेने काय केलं? लेखन कलेने जगातील जे सत्य आहे त्या सत्तेचा शोध त्यांनी घेतलेला आहे. बाबासाहेबांची जी लेखन कला आहे त्या लेखन कलेने काय केलेलं आहे तर जगातील जे सत्य आहे त्या सत्याचा त्यांनी शोध घेतलेला आहे आणि ते लिखित स्वरूपात आपल्यासमोर त्यांनी मांडले. आणि जी वक्तृत्व कला होती त्या वक्तृत्व कलेने काय केले की समाजामध्ये जाऊन लोकांना काय केले जागृत केले. म्हणून त्या दोन्ही गोष्टी असते वक्तृत्व आणि लेखन ह्या दोन्ही गोष्टी बाबासाहेबांमध्ये असल्यामुळे बघतो आपण की बाबासाहेब हे उत्कृष्ट लेखक पण झालेले आहे. आपण जर विचार केला बाबासाहेबांचे खंड आपण वाचले तर माहिती आहे मला आपलं किती सांगतो हा जन्मचा आपण करून आणले तितकं बाबासाहेबांनी लिहून त्यामुळे त्यांची जे भाषण आहे ते भाषणाचं आपण पाहू शकतो. ती गोष्ट पाहू शकतो आपण की ज्या आता अलौकिक त्यांचं जे लेखन आहे त्यांची जी वक्तृत्व केली आहे ठीक आहे आजही तशीच तुम्हाला थोडं बोलू ना की कलाकार जरी असला पण त्यांनी निर्माण केली जी कला आहे ती आजही आहे आणि त्या कलेचा आपण त्यावेळेस पण लोक लाभान्वित झाले होते आणि आताही लोक लाभान्वित होत आहे आणि येणारी पुढची पिढी जी आहे ती सुद्धा या कलेमुळे लाभान्वित होणार ती त्याची महत्वाची गोष्ट आहे. आणि मग ही कला पाहत असताना तर आपण जर भावनिकरित्या जर आपण सकारात्मक असतो तर त्या कलेचा आपल्यावरती सकारात्मक परिणाम होतो. पण आपण जर नकारात्मक असतो तर त्या कलेचा सुद्धा आपल्यावरती नकारात्मक परिणाम होतो. म्हणजे त्या दृष्टीनं पाहत असतो आपण जर एखाद्या गोष्टीला विकृत दृष्टीनं पाहत असतो आपण तर त्या सौंदर्याचा सुद्धा त्या कलेचा सुद्धा आपल्यावरती नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे दृष्टी आपल्या अतिशय ही महत्वाची. जर आपल्याला विधायक परिणाम आपल्याला करून घ्यायचा आहे तर आपली दृष्टी सुद्धा आपल्याला मग ही दृष्टी विधायक करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? आपल्याला विविध कलाकारांचे असतील त्यांना आपण किती देणं महत्वाचं आहे. निसर्गाच्या ठिकाणी आपण तिथे जाणं आपण महत्वाचं आहे. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असे एक्झिबिशन काही लागले असतील त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना भेट करणं गरजेचं आहे. कारण की ती प्रत्येक गोष्ट काय करते आपल्याला वेगळ्या भूमिकामध्ये घेऊन जातात. ती गोष्ट आपल्याला सत्तेच्या संपर्कामध्ये आपल्याला घेऊन जातात. म्हणून आपण अशा विविध ठिकाणी आपण पाहणं त्या कलेला अनुभवणं आणि ती कला आपल्या कृतीमध्ये उतरवणं हे अतिशय महत्त्वाचं. म्हणजे काय हे कलेचे विश्व काय आहे हे दुसरं तुझं काही नसून हे आपल्या भावनांशी संवाद करणारं विश्व आहे. कलेचं विश्व काय पण हे आपल्या स्वतःच्या आपल्या भावनांशी संवाद करणारं विश्व आहे. म्हणजे आपण जर त्या कलेच्या संपर्कात गेलो तर आपण आपोआप आपल्या स्वतःच्या संपर्कात येतो आपल्या स्वतःच्या भावनेच्या संपर्कात येतो आणि आपण आपल्या भावनेशी आपला संवाद सुरू होतो. म्हणून ही कला आपल्याच्या अतिशय महत्वाची. म्हणजे काय कला काय करते आपल्याला हृदयापर्यंत पोहोचतो. आपल्या हृदयापर्यंत आपल्या मनामध्ये ज्या गोष्टी असतील ते आपल्याला मागण्याचा आपल्याला प्रयत्न करते आणि म्हणजे आपल्या वास्तविक जीवनाशी जोडण्याचं काम. जसं माझं वास्तविक आयुष्य आहे त्या आयुष्याला जोडण्याचं काम हे कला करतात आणि त्या कलेमधूनच मग आपण स्वतः सुद्धा आपली सुद्धा एक नवनिर्मिती होतं आपल्या आयुष्याची. म्हणजे आपण कुठेतरी आपल्या आयुष्याची पुनर्मांडणी करायला सुरुवात करतो. आपल्या आयुष्याची आपण पुनर्स्थापना करण्याची सुरुवात करतो. तर आपण हे पोहोचतो आपल्या गटामध्ये की खरंच मी माझ्या या संघामध्ये आल्यापासून किंवा मी संबंध झाल्यापासून किंवा मी मित्र झाल्यापासून किंवा मी ब्रह्मचारी झाल्यापासून खरंच माझ्या जीवनाची मी पुनर्रचना करत आहे का? नाहीतर मी अगोदर पण तसाच आहे आता पण तसाच आहे. याचा आता तुम्ही गडबड आहे आपल्याला ते चेक करणं खूप गरजेचं. म्हणजे आता बघा तुम्ही शिबिराला आलेला आहात. आता शिबिराला घेत असताना लोकांनी खूप अपेक्षा पाहिजे. तुम्ही पैसे देऊन आलेला आहात
सुट्टी काढून आलेला आहात किंवा अजून काही गोष्टी तुम्ही सोडून इथं आलेला आहात. म्हणजे इथं आल्यानंतर जर इथं समजा एखादं नाव होते महेश समजा इथं महेश आलेला आहे, तो शिबिर केलेला आहे आणि महेश समजा घरी घेऊन गेलेला आहे. पण घरचे म्हणजे अरे महेश जाताना पण तोच होता आणि आलेला महेश पण तसाच आहे. तर याच्यामध्ये काय होईल मग की लोकांना शिबिरावरचा विश्वास होऊ नये. म्हणतात इथं काहीच फरक पडला नाही. मग कशा जायचं शिबिराला? सुट्ट्या काढा, पैसे खर्च करा. म्हणजे काय की मित्रांनो आपण लक्षात ठेवलं पाहिजे की जसा मी या शिबिराला घेत आहे पण इथून गेल्यानंतर माझी मानसिकता मात्र वेगळी असणार. म्हणजे मी इथून गेल्यानंतर माझा जो व्यवहार आहे लोकांशी तो माझा बदलणारा व्यवहार असणार. तर ह्या शिबिराचा आपण काहीतरी साधन आधी आपलं होईल, आपण काहीतरी मिळेल आपल्याला. नाहीतर रागीट येणारा माणूस रागीटच असेल आणि घरी गेल्यानंतर पण तो रागीटच वागला असेल तर घरचे म्हणजे आता पुढच्या वर्षी जायचं बंद आणि काही फरक होत नाही. तर लोकांना काय पाहिजे? रिझल्ट पाहिजे. रिझल्ट ओरिएंटेड आपण म्हणतो. जेव्हा आपण काळजी घेऊया की मी जरी घरी गेलो तर त्या शिबिराचं जे मला मिळालेलं आहे ते मी घरी सुद्धा लोकांची तिथं अभिव्यक्ती करणार. आणि आपलं घर काय असतंय? आपलं म्हणजे म्हणतात की आपलं घर म्हणजे ट्रेनिंग सेंटर आहे. आपल्या घरामध्येच आपण कसं येतं की मी कसं आहे किंवा काय. आपण बघतो ना की पती पत्नी तर त्या पत्नीला माहित असते की माझा पती कसा आहे. पण आता जी पण गोष्ट समोर येते की आता त्या पत्नीला पण काही गोष्टी माहिती असतात पण तुमच्या त्या मोबाईलला काही गोष्टी माहिती असतात. म्हणजे मोबाईलला तुमचा स्वभाव कसा आहे हे त्याच्या लक्षात येते आणि तो तुमच्या स्वभावानुसार तुम्हाला ते मॅसेज पाठवतो. आपण म्हणतो पत्नीला अर्धा गेली पण त्या अर्धा अंगाला पण काही माहिती नाही. तर खरंच आपल्या मोबाईलला विचारा की माझं खरंच शारीरिक असेल की कशा प्रकारचा व्यक्ती आहे हे आपल्या मोबाईलला डेफिनेट माहिती आहे. आपल्या इतरांना आपल्याला ते माहिती आहे. इतरांना आपलं तर आपल्याला आपण जे ट्वेल्व लाईफ करतो आपण द्विधा माहिती करतो. द्विधा एक वेगळं इकडं एक वेगळं असे इमेज तयार होतो आपण, आपली प्रतिमा तयार करतो आपण की ती केवळ लोकांना दाखवण्यासाठी एक प्रतिमा आहे आणि एक दुसरी प्रतिमा असते ती फक्त आपल्याला माहिती. शिबिरात गेलं पाहिजे, मी ध्यान केलं पाहिजे, मी वाचन केलं पाहिजे, मला प्रवचन द्यायचे, पूजा आहे हे कारण मग मी तुम्ही राहणार मी समजदारी राहणार. लोक उद्या काय करतात नमुनीकडे म्हणजे काही करत आहे. मग ती इमेज तयार झाली आपली प्रतिमा केवळ त्या प्रतिमेला लक्षित करण्याचा आपण म्हणून आपण आपल्या खऱ्या प्रतिमेच्या संस्कारामध्ये येतो आणि आपलं पूर्ण आयुष्य केवळ त्या खोट्या प्रतिमेला सुरक्षित करण्यासाठी चाललेलं आहे. तुम्ही विचार करा, आपल्या गटामध्ये विचार करा, खरंच ती खोटी प्रतिमा जिवंत नाही झालं का? असं काय आपण लोकांना पसंत असते पण त्याचबरोबर आपण स्वतःला करतो. कारण आपण आपल्या स्वतःच्या संपर्कात जातच नाही, स्वतःच्या स्वभावाकडनं आपण जातच नाही. कुठेतरी आपण स्वतःबद्दल आपण एक अज्ञानी बनण्याचा प्रयत्न करतो. आपण एक पाहू की मी सुद्धा मला स्वतःला खरंच ओळखले पाहिजे. त्यामुळे पुढे आपण जेव्हा बघतो आपण जेव्हा बाबासाहेबांचा आपण विचार करतो बाबासाहेब कशा प्रकारे कलेला किंवा साहित्याला काही सामोरे करतो आपण बघतो आपण की बाबासाहेबांना कार असेल आपण ऐकलं आपण की म्हणजे शिल्पकार आहे किंवा एक राजनीती म्हणून वापरतो किंवा अर्थशास्त्रज्ञ म्हणून वापरतो. वेगवेगळ्या ठिकाणी आपण त्यांना पाहतो. म्हणून बाबासाहेब कला रसिक होते हे आपण ह्या सांगितलं. विशेष आजच्या ह्या टॉकमधून की बाबासाहेब कसे रसिक होते, एक विचारवंत होते, एक संस्कृतिक चिंतन करणारे होते ते आपण पाहतो. आणि हे त्यांनी त्यांच्याकडे जी सौंदर्यवृत्ती होती ती समतेच्या माध्यमातून ते लोकांकडे पाहिजे, ते करुणेच्या माध्यमातून लोकांकडे पाहिजे, ते प्रज्ञेच्या माध्यमातून लोकांकडे पाहिजे ही त्यांची एक सौंदर्यवृत्ती होती. आणि बघतो आपण की त्यांच्या या सौंदर्यवृत्तीमध्ये मानव हा एक केंद्रस्थानी होता. म्हणजे त्याच्या भाषणामध्ये लेखनामध्ये मानवाला कसं उन्नतीकडे जाता येईल
या प्रकारे त्यांनी तिथं भाषण काहीतरी दिली. तो व्यक्ती विकास त्याला कसा होईल, तो स्वतः कसा घडेल, तो स्वतः कसा उभा राहील त्याच्या पायावरती, हे त्यांनी पाहिलेले आणि हे त्यांनी त्यांच्या आपले संविधान आहे त्या संविधानाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. आणि बाबासाहेब म्हणतात की जी कला आहे, जे आर्ट आहे, जे रिलिजन आहे, हे केवळ डोळ्यांना सुख देण्याचं नाही. आर्ट अँड रिलिजन आर नॉट फॉर प्लेजर. ते केवळ आनंद देणार नाही. कला बुद्धी, तिथे कलाचा आनंद मिळतो आपल्याला, पण ते तेवढ्यापुरती माहिती आहे का नाही. तर पण फॉर द अपलिफ्टमेंट ऑफ मॅन. तर ती कला काय करते, ती मानवाच्या उन्नतीसाठी आहे. ते फक्त डोळ्यांना सुख मिळतोय, डोळ्यांना आनंद मिळतोय, तिथपर्यंत कला ही मर्यादित नाहीये, किंवा फक्त आनंदापुरती ती मर्यादित नाहीये. तर ती काय करते, आपल्या स्वतःला ती अपलिफ्ट करते, म्हणजे आपल्याला वर उचलते, म्हणजे आपल्याला उन्नती आपली करते. अशा प्रकारे त्या म्हणजे कला कला तीच आहे किंवा सौंदर्य तेच आहे जे माणसाची प्रतिष्ठा वाढवते, जी माणसाला अन्याय कमी करते, ती खरी सौंदर्य. आणि जी माणसाला अधिक पूर्णवान बनवते ते सौंदर्य, ते सत्य सौंदर्य भारताचे. आणि कारण की बाबासाहेबांच्या नुसार न्यायाला ते मत देतात. न्याय म्हणजे त्यांच्यासाठी हे सर्वोच्च सौंदर्य आहे. कारण की विषमता, जातीयता, भेदभाव, श्रेष्ठ कनिष्ठ यातून सुंदरता दिसून येते का? यातून सुंदरता दिसून येत नाही. म्हणजे सुंदरता कशामधून दिसून येते? ही सुंदरता ही त्या न्यायामधून, त्या समानतेमधून दिसून येते, त्या करुणेमधून ती दिसून येते. पण जिथे विषमता आहे तिथे ही सुंदरता असणार नाही. जिथे जातीभेद आहे तिथे ही सुंदरता असणार नाही. जिथं उच्च नीच किंवा श्रेष्ठ कनिष्ठ आहे तिथेही सुंदरता असणार नाही. तर सुंदरता ही एकतेमध्ये आहे, समानतेमध्ये आहे, करुणेमध्ये आहे. आणि पुन्हा बघतो आपण की जसं आपण राष्ट्रपतीचा विचार करतो आपण, तर बाबासाहेब म्हणतो आपण खूप कलाप्रेमी होते, एक संस्कृतीशील असे व्यक्ती होते. तर त्यांनी सुद्धा काय केलंय की त्यांनी या संगीत, शिल्प, चित्रकला याचा त्यांनी अभ्यास केलेला. मग हे करत असताना पुस्तक रचना कशी असतात, त्याच्यामध्ये रूपक काय काम करतात, ते रूपक आपण पुढे अजून पाहण्याचा प्रयत्न करू आपण. तर याबद्दल त्यांची सौंदर्यदृष्टी आहे जी आपण जाणवते. आणि विविध पुस्तकामधून लोकांनी त्यावर लेखन केलेलं आहे की त्यांची सौंदर्यदृष्टी कशा प्रकारची आहे ती सुद्धा पाहू. आता बाबासाहेबांनी म्हणतो आपण की आपले एखादी भाषा येणं खूप गरजेचं आहे व्हायला. तर बाबासाहेबांनी संस्कृत भाषा शिकण्याचा प्रयत्न केला, त्यांनी निश्चय केला. आणि त्या काळी त्यावेळेस संस्कृत भाषा तुम्ही अस्पृश्य समाजातील व्यक्ती शिकलं ते काय होतं, ते समाज मान्य होतं. अशा वेळेस सुद्धा बाबासाहेबांनी संस्कृत त्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी त्या सामाजिक बंधनावरती एक प्रकारे विजय मिळवला. त्यांनी काय केलं, तिथे शंकरानंद शास्त्री नावाचे ग्रंथ एक पंडित होते, शंकरानंद शास्त्री नावाचे, तिथे पूर्वी ते कर्मकांड समाज होते. त्या व्यक्तीकडून त्यांनी संस्कृत भाषा शिकली. तसे तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र आणि कार्य दत्ता भगत यांचे जे आहे यामध्ये तुम्हाला किंवा जे धनंजय कीर यांचे जे आंबेडकर लाईफ अँड मिशन यामध्ये तुम्हाला अभ्यास लाभेल की त्यांनी संस्कृत भाषा कोणाकडून शिकली. पुन्हा बघतो आपण तेव्हा आपण कलेचा विचार करू बाबासाहेबांचा की बाबासाहेब हे तबला वाजवायचे. तबला वाजवून ते आणले त्यांच्यावर जो ताणतणाव असेल, जो स्ट्रेस असेल, तो ह्या तबला वाजवण्यामध्ये कमी नाही. ज्याचे आपला संदर्भ आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार आणि कर्तृत्व, जे महाराष्ट्र राज्य निर्मिती मंडळ प्रकाशन जे आहे त्याचे जे वसंत गुण यांचं पुस्तक यांचा आपण की बाबासाहेबांचे निकट सहकारी होते. आणि त्याने काय सांगितलं की बाबासाहेबांना संगीताची विशेष आवड होती. ते विश्रांतीच्या क्षणी तबला वाजवत होतं आणि त्यातून त्यांना आनंद
आणि मानसिक क्रांती झाली. ही गोष्ट आपल्या बऱ्याच जणांना माहिती नसतं. आपण बाहेरून ऐकला आपण बाहेरून वाजवायचे, पण बाबासाहेब कमला सुद्धा वाजवायचे हे बघतो आपण की त्या तालावरती स्वतः रचून जायचे आणि त्यांचं वातावरण सुद्धा प्रसन्न व्हायचे. तर हे याचा अजूनही सगळं बघतो आपण 1980 मधला नवी दिल्ली प्रकाशन आहे. तर मांडगे नावाचे आहे त्यांनी बाबा आंबेडकर एक अभ्यास या पुस्तकातून आपण वापरला. त्यात पुढे बाबासाहेब म्हणतात की माझी 10 भाषणं आणि जाहिरात किंवा गायकाचं किंवा कलाकाराचं एक गाणं समान आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बाबासाहेबांची खरेदी दृष्टीची आहे, सौंदर्य दृष्टीची आहे ती बघतो. मग हे जे बाबासाहेबांचे संघटन आणि शिक्षण आहे यामध्ये हा उल्लेख होता की जाहिरातीच्या गाण्यामध्ये लोकांना जे भिडतं ते 10 वाजतांनीही शक्य होत नाही. स्वतः बाबासाहेब जे गाणं आहे जे कला आहे त्या कलेतून आपल्याला जे मिळतं ते भाषणामधून 10 वाजतामधून तर मिळणार नाही तर स्वतः बाबासाहेब म्हणतात. आणि जो आपला खंड 17 वाजता आहे रायटिंग अँड स्पीचेस आम्ही भाषण म्हणून आपण त्यामध्ये या 17 खंडामध्ये गोष्ट आहे त्याचा जो संघटनाचं कार्य आहे साधन यामध्ये दिलेलं आहे. तर पुढे बघतो आपण की विविध देशातील वास्तुकला स्मारके शिल्प आणि त्याला त्यांनी आदर्श हे पाहत असताना त्यांनी लंडनमध्ये जेव्हा असताना ग्रीक रोमन बौद्ध कला त्याचे त्यांनी तुलनात्मक अभ्यास केले आणि हे करत असताना ह्यामधून त्यांची जी सौंदर्यदृष्टी आहे ती आपल्याला समोर येते की शिल्पकलेकडे कसं पाहायला पाहिजे आपण त्या स्मारकाकडे कसं पाहायला पाहिजे त्या वास्तूवर आपण कसं पाहायला पाहिजे. तर ते म्हणतात की बाबासाहेबांना कला वास्तुशास्त्र शिल्पकलेविषयी विशेष रस होता. ते लंडनमध्ये शिक्षण घेत असताना विद्यार्थी शिक्षण असताना ते विविध देशातील वास्तुकला आणि शिल्पकलेचा सखोल त्यांनी अभ्यास केला. त्यावर विशेष करून ग्रीक रोमन इथे जी बौद्ध कला आहे त्यातून त्यांची नवदृष्टी प्रगल्भ झाले. मग ते जेव्हा आपण काही गोष्टी बघतो आपण लेण्या जेव्हा ते स्थित करतात तिथे ते बघतात की ते लेण्यांना फक्त ते गाव फक्त आपण जर जाऊन बघतो तसं बोलण्याऐवजी की त्याची जी सौंदर्यता आहे त्याची जी सौंदर्यदृष्टी आहे ती तिला अनुभवतात ती त्याची त्या लोकांनी सांगतात. पुढे बोलतो का आपण ते काय म्हणतात ते जेव्हा स्मारक होतं आपण एखादं तर ते म्हणतात की स्मारक म्हणजे केवळ दगडाचा ढिगारा नाही. बाबासाहेब स्वतः म्हणतात या 15 ठिकाणामध्ये की स्मारक म्हणजे केवळ दगडाचा ढिगारा नसतो ते विचारांचं प्रतीक आहे. हे आपल्याला पाहतात हे विचारांचं प्रतीक आहे त्या सौंदर्य आहे त्यामध्ये शिस्त आहे आणि त्याला अर्थ आहे हे आपण लक्षात ठेवलं. जसं आता आपण बघतो आपण मुंबईमध्ये बघतो की चैत्यभूमी ते चैत्यभूमी काय स्मारक त्याला म्हणलं आपण परंतु ते शांततेचं आणि करुणेचं प्रतीक आहे. तिथं जो बोधिसत्व आहे त्या बोधिसत्वाने काय केलं करुणेचं प्रतीक आहे तिथं त्या करुणेच्या प्रतिकेच्या करुणेच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण भारताला काय केलं त्या करुणेच्या माध्यमातून ते त्याच्यातून देणारी संविधानाच्या माध्यमातून ते त्यांनी सर्वांना देण्यात कुठेही त्यांनी असं भेदभाव केलेला आपल्याला जाणवतो. म्हणून ते काय आहे करुणेचं जे प्रतीक आहे ते शांततेचं प्रतीक आहे. कारण दीक्षाभूमी बघतो आपण दीक्षाभूमी प्रतीक आहे कशाचं ते समता बंधुता आणि ज्ञान याचं ज्ञान या अर्थात तिथं बौद्ध धर्म आहे त्या अर्थात ज्ञान तिथं बंधुता आहे समता आहे बौद्ध धर्मामध्ये समता आहे स्त्री पुरुष काही भेट नाही अशी लोक आपण आपल्या संघामध्ये बघतो आपण. आणि हे पाहता अशा वेगळ्या ठिकाणी जे काही प्रतिका आहेत त्या प्रतिकांना आपण अशा पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न केला. पुन्हा बघतो आपण की मनुष्याच्या जीवनामध्ये जे खरंच सौंदर्य ज्याला समजलं त्याच्या जीवनामध्ये तो काय करतोय की मैत्री विकसित करतोय आणि त्यापासून करुणा विकसित करतोय. त्यातला सौंदर्य समजला आहे. आता आपण विचार करतो काही
आपण विचार करू शकतो आपण की समजा आपल्या शेजारी कोणते आहे आता शेजारच्या घरामध्ये आता बाळाचा निकाल लागला तिथला मुलगा किंवा मुलगी आपल्याकडे येते पेढा घेऊन तिला चांगले मार्क पडतात आणि अंकल हा पेढा घ्या तर अंकलनं खरं तर त्याच्या आनंदामध्ये सहभागी व्हायला पाहिजे तर अंकलला तो गोड पेढा सुद्धा त्याला करू लागतो कारण की अंकल कधी विसरतात नाही जोपर्यंत आपली स्वतःवरती आपली मित्रता संस्कारित होत नाही तोपर्यंत आपण मित्रांवर सुद्धा मित्रता संस्कारित होऊ शकत म्हणजे आपण म्हणतो ना की आपली मैत्री ही सुखाच्या संपर्कात आल्यानंतर ती बुरीता बनते म्हणजे काय की आपण मित्रांच्या आनंदामध्ये आपण आनंद घेतो आपण तर आपली मैत्री मजबूत नसल्यामुळे आपण त्या ती मुलगी पेढा घेऊन आलेली असताना तिला जो आपल्याला आनंद आहे तो बुरीता भाव आहे आपल्यामध्ये निर्माण होतो किंवा उलट असंही होतं की आपल्याला उलट त्यापासून द्वेष निर्माण होतो किंवा असं म्हणतात की आपण की ही मैत्री जेव्हा दुःखाच्या संपर्कात येते तेव्हा ती करुणा होते मग आपण हे पाहू शकतो आपण की जर कोणाचा मृत्यू झालेला असेल जर तो व्यक्ती आपल्याला आवडत नसेल तर आपण काय सहज होतो की बरं याला असं पाहिजे म्हणजे ज्याला जे दुःख झालेलं आहे त्या दुःखामध्ये आपली करुणा उत्पन्न व्हायच्या ऐवजी आपण तिचा आनंद घेतो तर मग हे आपण आपल्या गटामध्ये पाहू शकतो आपण खरंच माझी मित्रता कशा प्रकारे मित्राचं सुख बघून खरंच मला ते चांगलं वाटतंय तर मला दुःख होतं एवढंच काय ना आपण साधं समजा आपण थोडं आपल्या वर्गात बसलो आहोत किंवा कुठं मिटिंगला आलो आपण काय करा आपण आलो का लग्न समारंभ आलो आणि खूप चांगला ड्रेस करून आला असेल त्याने जर चांगला कपडे घातले पण त्याच्या कामात आपल्याला नकळत काय होतं आपल्याला दुःख व्हायला पाहिजे तो चांगला दिसतोय त्याचा आपण ऍप्रिशिएट करण्याऐवजी आपण त्याला काय करतोय आपल्या स्वतःवरती दुःख उडवतो म्हणजे कुणाचं चांगलं असणं सुद्धा हे आपल्याला चांगलं दिसत आपले डोळे काय होतात खूप होतात म्हणजे त्याच्या सुंदरतेला बघून आपले डोळे सुंदर होण्याच्या ऐवजी आपले डोळे हे खूप होतात पाहू शकतात उलट लग्न समारंभामध्ये ते जास्त येतात ड्रेसिंग सोनं नाणं हे लोक एखाद्या स्त्रीने समजा असं म्हणत होता त्यांना काय टेन्शन आहे त्याच्यावर आपला पक्षाचा आपलं काहीतरी आपण बोलू तिथल्या त्या आनंदामध्ये आपण सहभागी न होता आपण त्याला वेळ द्यायचं त्याला वेळ नव्हता किंवा फ्लॅट घेतला त्याला काय टेन्शन फ्लॅट घ्यायचं त्याला बघतोय म्हणजे आपण त्याच्या आनंदामध्ये सहभागी न होता आपण काय करतोय आपण जलद जातो आपण दुःखामध्ये जातो आणि द्वेष आपल्याकडे निर्माण होतो तर हे आपण पाहू शकतो आपल्या जीवनामध्ये की खरं असं माझ्या जीवनामध्ये मला जाणवत आणि बुद्धांचं जे बघतो आपण की बुद्ध म्हणतात की ब्युटी इज वेअर कम्पॅशन राईट म्हणजे इथे करुणा आहे तिथे सौंदर्य आहे तिथे करुणा आहे तिथे ते सौंदर्य आहे म्हणजे बुद्धांचे जीवन जगतो आपण की बुद्धाने प्रज्ञाशील आणि करुणा जे 3 सूत्र आहेत ते त्यांनी सांगितलेले आहेत त्यांच्या जीवनावर त्यांनी ते अनुभवले आहेत आणि तेच सूत्र बाबासाहेबांनी सौंदर्याचे निकष म्हणून पाहिले सौंदर्याचं मापदंड काय असते तर प्रज्ञाशील आणि करुणा हे सौंदर्याचे निकष आहेत सौंदर्याचं मापदंड आणि बाबासाहेबांनी काय केलं की बौद्ध धर्मातील हे जे काही सौंदर्य तत्व जे होते त्या सौंदर्य तत्वांना ह्या समाज रचनेमध्ये उतरवण्यापर्यंत केले संविधानाच्या माध्यमातून ही जे तत्व आहेत ती तत्व आपण आपल्या भारतामध्ये आपण संविधानाच्या माध्यमातून राबवले म्हणजे बाबासाहेब म्हणतात की बुद्धाने सौंदर्याला करुणेत रूपांतर केलं आणि त्यामुळं जीवनातील वेदनेचं रूपांतर त्यांनी शांततेमध्ये केलं त्या सौंदर्याद्वारे जी वेदना होती लोकांच्या आयुष्यात दुःख होतं त्याचं रूपांतर शांतीमध्ये केलं त्या शांततेने त्यांनी केलं म्हणून बुद्धाचा धर्म
हा करुणा आणि प्रज्ञेचा संगम आहे आणि हीच मानवाची सर्वोत्तम एक कलात्मकता आहे, सर्वोत्तम एक सौंदर्य आहे. म्हणजे काय की ते एक समानतेचं सौंदर्य मानतात, समान आणि सौंदर्य. म्हणजे ज्या ठिकाणी स्वतःला बोलतो की गादीवरचा आहे, अस्पृश्यता आहे, विषमता आहे, अन्याय आहे, असा जो गत आलेला समाज आहे तो सुंदर हस्तगत आहे. त्यामध्ये खरं काय पाहिजे? समानता पाहिजे, न्याय पाहिजे, समृद्धा पाहिजे. तेव्हा तो समाज सुंदर दिसेल. आणि बाबासाहेब नेमकं या गोष्टी आपल्या राज्यघटनेमध्ये मांडले. म्हणजे आपण एक विचार केला की राज्यघटना सुद्धा एक आहे त्यामध्ये सौंदर्य भेटलेलं आहे, त्यामध्ये सत्यता दडलेली आहे, त्यामध्ये प्रज्ञाची करुणा, बंधुता सगळ्या गोष्टी त्यामध्ये दडलेल्या आहेत. म्हणून आपण त्या संविधानात सुद्धा एक ग्रंथ म्हणून त्याला पाहिजे. म्हणून आपण ते संविधान आपण सर्वांनी वाचणं, त्याचे जे भाग आहेत ते पाहणं, ते आपण जे बौद्ध म्हणून एक प्रकारची बुद्धाची स्थिती घेतली. आणि पुन्हा बघू शकतो आपण की एक पुस्तक आहे, एक तालपुत्र पुस्तक म्हणून आहे. त्यामध्ये तिथं एक तालपुत्र नावाचा एक मोठं नट असतो, एक नाट्य कलाकार असतो. तो बुद्धाकडे येतो आणि बुद्धांना विचारतो की भगवान, मी जेव्हा नाट्य कलाद्वारे लोकांना आनंद देतो, लोकांना हसवतो, त्यांचं मनोरंजन करतो, तेव्हा माझ्या या कलेमुळे मला मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्ती होईल का? असं तो विचार. तर बुद्ध त्याला म्हणतात की तुला ही स्वर्ग प्राप्ती होणार, कारण की तू ह्या कलेच्या माध्यमातून, त्या मनोरंजनाच्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये तू राग, लोभ, द्वेष, मोह, आसक्ती निर्माण करतो. म्हणून तुला स्वर्गामध्ये तुला म्हणजे बाबा बुद्धांनी कला दाखवली नाही. बुद्धांनी काय केले की जी कला नैतिक मूल्यांना विरोध करणारी कला आहे ती कला त्यांनी मांडली. तर कला कशी पाहिजे आपल्याला? तर ती लोकांच्या मनामध्ये राग, लोभ, द्वेष, मोह, आसक्ती ही निर्माण करणारी नकोय. तुम्ही गटामध्ये विचार करून तयार होतो की खरंच ही कला कशा पद्धतीने असते. एखादी कला पाहण्याचा माझ्यामध्ये लोभ निर्माण होते, माझ्यामध्ये जर राग निर्माण होते, माझ्यामध्ये जर अज्ञान निर्माण होते, मोह निर्माण होते, आसक्ती निर्माण होते, तर ती कला नाही होत. कारण कला ही नेहमी काय करते? आपल्याला ऊर्ध्वगामी मार्गाने घेऊन जाते, आपल्याला वर घेऊन जाते, आपल्याला उच्चतम अवस्थेला घेऊन जाते. पण एखादी कला जर अशी असेल की जी आपल्याला अधोगतीकडे घेऊन जात असेल तर ती कला नाही. हे आपण पाहायला पाहिजे. खरंच ती कला कशा प्रकारची, ती ती जी अधोगतीकडे घेऊन जाणारी कला आहे ती सुद्धा टाकायची. पण ती कला आपल्याला उच्चतम अवस्थेकडे घेऊन जाते, जी आपल्या स्वतःच्या संपर्कामध्ये असते आणि त्यातून नवनिर्मिती होते. अशा कलेला मी प्राधान्य दिले. आणि आपण जेव्हा आपण प्रतीकांचा विचार करतो, आपण बघतो आपण ते धम्मचक्र आहे. धम्मचक्र काय आहे? एक नैतिक त्यामध्ये आहे, एक चालना आहे आणि ते सतत आहे, प्रवाह आहे पूर्ण. धम्मचक्र म्हणतो आपण, एक सतत प्रवाह आहे, गतिशील सौंदर्य त्यामध्ये घडते. कोणतं सौंदर्य? गतिशील, की माणसानं थांबता कामा नये, सतत आपला प्रवाह प्रयत्न सतत सुरू आहे. म्हणजे काय? प्रवाह जीवनाचं एक गतिशील सौंदर्य, सततचा प्रवाह आहे धम्मचक्र. त्यामुळे नैतिकता त्यामध्ये घडली. हे सगळे आपले बाबासाहेबांनी ह्या प्रत्येक गोष्टी आल्या. बघा धम्मचक्र काय केलं बाबासाहेबांनी? आपला जो ध्वज आहे तिरंगा त्या ठेवले. हे सतत काय प्रवाह आहे, हा त्यामागच्या यांचा सौंदर्य दृष्टीचा जो त्याचा अनुभव बाबासाहेब. त्याचं कमळ काय चिखलातून वर येते, म्हणजे कुशल बागेमधून जे वर येते आणि स्वतःला काय करते सुंदर जातात. स्वतः सुंदर होतं म्हणजे काय की ते चिखलातून फुलणारं सौंदर्य आहे, परंतु ते आपल्या दुःखापासून मुक्ती देणार आहे. जेव्हा आपण कमळाला बघू तर केवळ ते सुंदर आहे, छान आहे
एवढं न बघता की यामध्ये काय अर्थ घडलेला आहे त्या कमळाकडे पाहत असताना ती दृष्टी आपल्याला येणं महत्वाचं. की कमळ जरी कितीही खाली घाण कितीही काही असलं तर त्यातून ते स्वतःला सावरून वर येतं आणि त्याची सुंदरता दाखवते. तसं माझ्या जीवनामध्ये किती दुःख जरी आले त्या दुःखामध्ये मी खचून न राहता ठाकूर मी कसा बाहेर येईल आणि चांगला मी स्वतःला बनवेल. पण जेव्हा आपल्या जीवनामध्ये समस्या येते, जेव्हा आपल्या जीवनामध्ये दुःख येतं, ती समस्या काय करतो आपण त्या समस्येला आपण समस्या न पाहता आपल्या जीवनामध्ये आलेली संधी आहे असं म्हणून जेव्हा बघावं तेव्हा तिथं आपण काहीतरी नवनिर्मित करू शकतो. पण त्याला जर आपण समस्या म्हणून पाहिलं तर आपण निश्चितच अधोगतीकडे जावं. पण त्या समस्येला जर आपण संधी म्हणून पाहिला तर तिथं आपल्याला एक चान्स आहे तिथून वर उठण्याचा आणि जीवनामध्ये काहीतरी नवनिर्मिती करायची. तर आपण आपल्या गड्यावर पाहू शकतो आपण की मी त्या समस्येला खरंच समस्या म्हणून बघतोय का ती माझ्या जीवनामध्ये आलेली सर्वात मोठी संधी आहे असं मी त्याला बघतो. जर मी त्या संधी म्हणून बघत असेल तर मी काहीतरी माझ्या जीवनामध्ये मी नवनिर्माण करणार, काहीतरी मी क्रिएटिव्ह करणार आहे. पण जर समस्या म्हणून बघितली तर मी फ्रस्ट्रेट होणार आहे, मी निराशेकडे जाणार आहे, माझं मी आयुष्य संपवलं मागत जाणार आहे आणि कुठली गोष्ट माझी चांगली होणार नाही. जर मी त्या संधी म्हणून बघितलं तर तिथं मी काहीतरी काम केलं. मित्रांनो, तुम्हाला माझ्या तरुणांची काय सांगा वाटतं की तुमच्या जीवनामध्ये ज्या काय समस्या येतात त्याच्या समस्या इट इज ॲन अपॉर्च्युनिटी फॉर त्याला एक अपॉर्च्युनिटी बघा बघा आपलं आयुष्य किती सुंदर होतं. पण आपण त्याला प्रॉब्लेम म्हणून बघितल्यामुळे आपलं आयुष्य आपलं वाटतं. त्यांना फक्त पुढं आपण की जो अशोक स्तंभ आहे त्याचं प्रती काय म्हणतो आपण की त्यामध्ये न्याय आहे, संतुलन आहे आणि राज्याची नैतिकता ही सौंदर्याचं एक शासकीय रूप आहे अशोक स्तंभ. म्हणजे नव भारताला तिरंगा ध्वजावरती बघतो आपण ते कशा प्रकारचे म्हणजे धम्मचक्र एक ती बाबासाहेबांची राष्ट्रीय सौंदर्य दृष्टी की जरी राष्ट्र प्रतीक असलं पण ते प्रतीक प्रवाहित आहे, एक संदेश देत आहे. तो संदेश त्यामध्ये पुन्हा जेव्हा मी मला आता विचार बाहेर आपण की अनेकदा देखील माझ्या बाबाला गेले होते बावन साली तेव्हा ते भेट देत असताना बाबा तिथे काय म्हणतात की ही केवळ पर्यटन भेट नाहीये तर मी इथं काय बौद्ध कलेचा आणि संस्कृतीचा इथं तो जो वारसा आलेला आहे त्या वारशाचा अभ्यास करायचा. आणि तिथं म्हणतात की ही जी कला आहे त्या कलेचं प्रत्यक्ष मला खूप आकर्षण होतं आणि कला पाहिल्यानंतर त्यांनी त्या भित्ती चित्रावलीमध्ये करुणा आणि शांतता तिथं मला अनुभव आहे. म्हणजे काय की ही खरी भारतीय सौंदर्य दृष्टी म्हणतात. कारण की यातून करुणा आणि शांततेचा संदेश होता करतो. मग आपण जेव्हा जातो लेखी बघताना तर आपण खरंच ती करुणा बघतोय का त्यातून काही आपण संदेश देत आहोत का एक गोष्ट बघा काय आपल्याला आपण जवळपास सगळीकडे फोटो आपण शिकतो जातो. आपण काय करतो गेल्या पहिले काय करतो सेल्फी घेतो आपण. म्हणजे आपण त्या वस्तूकडे न बघता त्याचा आनंद न घेता फक्त सेल्फी घेता म्हणजे मग तिथं ही दृष्टी आपल्याकडे निर्माण होतं. मग दृष्टी आपण निर्माण होते ते पुन्हा म्हणतात त्यांचे शब्द पावत आहे म्हणजे की अजिंठा ही केवळ भित्ती चित्रांची गुहा नाहीये तर ती मानवतेच्या करुणेची गुहा आहे. म्हणजे मानवतेची करुणा त्या ठिकाणी केली. म्हणजे ही एक काय करताय आध्यात्मिक दृष्टी जर बघतो आपण एक कलात्मक दृष्टी आणि एक आध्यात्मिक दृष्टी याचा संगम आपण बघतो की अजिंठाच्या त्यांनी उद्देश केला. पुन्हा बघतो आपण की जेव्हा दिल्लीमध्ये 1952 मध्ये जेव्हा बुद्धिस्ट आर्ट एक्झिबिशन ठरलं होतं त्या एक्झिबिशनला सुद्धा बाबासाहेबांनी भेट दिली होती. आणि तिथं भेट दिल्यानंतर बाबासाहेब अत्यंत भारावून गेले. तिथं सुद्धा ते म्हणतात की ही कला केवळ सौंदर्य नसून करुणेचा प्रत्यक्षाचा अनुभव आहे. ते बाबासाहेब कृष्णाच्या चित्रावरती खूप वेळ काम केलं आणि तिथल्या जाणवलं की करुणा आहे
हे केवळ सौंदर्य नाही, त्या सौंदर्यामध्ये करुणा नाही. म्हणजे पुन्हा ना, जेव्हा बाबासाहेबच्या महाडचं जे सत्याग्रह झाल्यानंतर जेव्हा ती महाडची लेणी बनली, त्या लेणी जेव्हा ट्विट करतात बाबासाहेब, तर तिथं ते म्हणतात की लेणीमध्ये जात असताना तिथे चपला काढा, तुम्ही बुटं काढा, ती केवळ दगडांचं नाही, केवळ दगडांची लेणी नाही, तर तिथे काय काय जाऊन बसतो एखाद्या गोष्टी वगैरे, एखाद्या आसनावरती वगैरे, तर बाबासाहेब म्हणतात की ही जागा शिल्प करीत नव्हे, तर या ठिकाणी अनेक लोकांनी उपासना केलेली आहे, ध्यान केलेलं आहे. त्यामध्ये स्वतः पण लोक असतील, अनागामी लोक असतील, स्वतःगामी लोक असतील, बोधिसत्व असतील, म्हणून ह्या जागेचा आपण पावित्र्य राखलं पाहिजे. आता ते त्याच्यात काय करायला सांगतात म्हणजे काय, इथं बाबासाहेबांची दृष्टी दिसते आपल्याला की रिस्पेक्ट करणं, आदर करणं आणि याचं महत्व पाहणं. तर आपण हे करू शकतो आपल्या आयुष्यामध्ये की आपण एखाद्या लेडीला भेट देत असताना आपण बाबासाहेबांच्या या दृष्टिकोनामध्ये बघतो आपण का कुठे बघतो, आपण कुठे काय करतो आपण की बाबासाहेबांना तिची जाण होती त्या गोष्टी, इथं कोणतरी बनलेलं आहे, इथं कोणतरी ध्यान केलेलं आहे, इथं त्याची अवस्था प्राप्त झाली आहे, तर त्या जागेचा आपण पावित्र्य शुद्धता राखणं खूप महत्वाचं. म्हणून ते आपल्या कायदा सांगतात की त्याची श्रद्धा आहे, त्याचे पावित्र्य राखणं आपण पुन्हा बघतो आपण की राष्ट्रपती भवनामध्ये बघतो आपण की बाबासाहेब काय जेव्हा विचार आला की त्या मुक्त स्मृती आहे त्यामध्ये काय आपलं पाहिजे, तर तिथं आपण बघतो की कृष्णाचं पूर्ण पूजा आहे. म्हणजे हे सुद्धा काय सांगतं आपल्याला की बाबासाहेबांची दृष्टी कशी आहे की तिथं शांतता तिथं नाही. पुन्हा दृष्टीने मागितल्याचं काय आहे की हे राष्ट्र त्या मार्गाने गेलं आणि बघतो आपण कुठल्याही राष्ट्रभवनामध्ये चुका नाही, गोष्टी नाही, आपण हातामध्ये पाहिजे. त्यानंतर बाबासाहेब जेव्हा त्याला आपण काय दरबारा पालताला म्हणतो आपण त्याला, आणि ते म्हणतात की बुद्ध गोष्टी बसण्यामागे काय कारण आहे, तर जे राष्ट्रात तत्वज्ञान आहे, न्याय आहे, समता आहे, बंधुता आहे, या मूल्यावर आधारलेलं असावं, म्हणून ही गोष्टी सांगतो. म्हणून त्या आपल्या भारताच्या कुठल्याही राष्ट्राच्या सर्व ठिकाणी प्रथम नागरिक जेव्हा मतगणना होते तर प्रथम नागरिक नाव म्हणत असतं राष्ट्रपती नाव. तर ती एक सर्वोच्च असं आसन आहे आणि त्या सर्वोच्च आसनामात्र होते ही तिथं संदेश देतात. आणि पुन्हा होतो आपण पुढे जाऊ की रुपयाच्या नोटा असतील किंवा सुंदर स्टॅम्प असतील किंवा काही सरकारी बॉन्ड असतील, कागदपत्र असतील, त्याच्यावर आपण कुठं आपण सांगितलं बघतो, आपण चक्र बघतो आपण. तर अशा ठिकाणी वेगवेगळ्या कुठं आपण 4 सिंहाची राजमुद्रा बघतो आपण, कुठे गोष्टी नोट काढून काय असं बघतो. तर ह्या गोष्टी तिथं बाबासाहेबांनी ठेवल्या कारण की त्या प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही संदेश देतात. जसं आपण बघतो की शांती स्तूप एक बौद्ध भारताचं आहे, एक शांतीचं प्रतीक आहे, त्याचा अशोक चक्र तुम्हाला आपण म्हणतो की आम्ही प्रगत भारताचे नागरिक, ठीक आहे, आपण एक लोकशाही आणि आपण काढलेली आहे, ठीक आहे. म्हणून या प्रत्येक ठिकाणी त्यांनी त्या गोष्टी प्रेरणादायी करा. आणि आणखी महत्वाचं पुरस्कार भारतात जो आहे भारताचा तो त्याच्यावरती आणि त्या पिंपळाच्या पानावरती सुद्धा ती सुद्धा बाबासाहेब की बाबानो मला ज्या लोकांना जे लोक त्याच्या क्षेत्रात नाव मोठं करतील त्यांना हे फार पुरस्कार मिळणार, पण त्यामध्ये जो संदेश नाही तो संदेश कधी देतात एक प्रतीक आहे. म्हणजे हे आता बघू शकतो आपण की बाबासाहेबांना खरं तरी क्रांतिकारी दृष्टिकोन आहे, त्याला आपण म्हणतो क्रांतिकारी सौंदर्यदृष्टी, एक परिवर्तनवादी सौंदर्यदृष्टी आहे. त्या दृष्टीकोन त्यांनी काय केलं की रोज माणसं लोकांपर्यंत आहे त्या म्हणजे जे पिंपळाचं पान जे बघतो आपण ते काय की बुद्धाचं जे प्रबुद्ध एक मानवाची उच्चतम अवस्था, मानवाची सर्वोत्तम अवस्था काय बुद्धत्व, त्याचे ते प्रतीक आहे. आणि त्यामध्ये करुणापण आहे, त्याला त्याच्या ह्या गोष्टी त्याचे संदेश आहे आणि जे अशोक आहे
ते काय समता न्याय लोकशाही याचं प्रतीक. म्हणून आम्ही ना राष्ट्र धर्माचं प्रतीक आहोत, आम्ही असे लोक आहोत असा संदेश आपण दिसतोय. तर म्हणजे काय की भारताचे मूल्य, भारताचे जे तत्वज्ञान आहे, हा जो संदेश आहे तो त्या पुरस्काराद्वारे तो जगभर पसरत आहे. ही एक दूरदृष्टी बाबासाहेबांची. कोणाच्या दिल्लीमध्ये ते जनपद नावाचं असतं त्या ते जनपद म्हणजे काय की त्या ठिकाणी आपण म्हणतो संदर्भ आलेला आहे की तिथं 20 लोक तिथं चालत आहे. आणि मग तिथं बौद्ध धर्मानुसार सांगितल्यानुसार गणपत म्हणजे भिक्षूंनी परिक्रमण करताना जाणाऱ्या मार्गाचे एक त्या सांकेतिक नाव आहे. आणि मग हे भिक्षू काय करायचे, सामाजिक नैतिक आणि शारीरिक आदर्श पसरवण्याचे काम आहे. मग ती ओळख आजही असत म्हणून हे नाव आधी आहे. त्याचं नाव काय होतं, आपण काहीतरी स्वीट दिले काही त्याचं नाव होतं. नंतर तो मुख्य मार्ग आहे राष्ट्रपती धोरण आणि संसद मार्ग त्याला एक जनपद नाव. म्हणजे यातून आपल्याला हे मला वाटतं हे भगवान बुद्धांमध्ये आलेले आहे की एक बाबासाहेबांचे नगरवासीय धर्मवृत्ती कशी असावी हे त्यावेळी आपल्याला जाणवतं. म्हणजे भौतिक रस्ता जो त्याचा दिसतोय त्यानंतर तो रस्ता कसा आहे आध्यात्मिक रस्ता. जेव्हा भिक्षू लोक त्या रस्त्यात जात असतात त्याला एक आध्यात्मिक रस्ता म्हणजे नैतिकता, चालणं, त्याचं बोलणं, त्याचं आचरण हे जे जाणवत आहे. म्हणजे एक आदर्श राष्ट्रनीतीचं प्रतीक आहे. आदर्श राज्य कसं असतं त्याचं ते प्रतीक म्हणून तो जनपद रस्ता केला. तर अशा प्रकारचे काही गोष्टी आपण बघू शकतो. आणि शेवट बघतो आपण की बाबासाहेबांनी तिला त्यांच्या काळात खूप मोठं ते म्हणतात की कुणी माझ्यामध्ये असं बोट दाखवू शकत नाही. ते म्हणतात की मी विद्वान आहे म्हणून लोक मला घाबरत नाही, तर मी शिलवान आहे म्हणून लोक मला घाबरत. तर मग आपण शिलवान आहोत का, आपण खरंच आपल्या खेळाला आपल्या कार्यक्रमाला एवढं महत्व देत असतात की आपण आपल्या कलावर पाहिजे. जसा एक हिरा का असतो तसं माझं जीवन आहे. हिरा हा सतत संकट असतो. त्या हिऱ्यावरती कुठलाही ओरखा टाकता येत नाही, ओरखा पडत नाही, तो 24 तास असतो. तशा प्रकारचा हिरा आपला जे कुठल्याही गोष्टी त्या हिरावरती ओरखा येईल असं काही न झालं पाहिजे. आपलं आपलं कार्य आपलं स्थिर फक्त असं. आणि जेव्हा विद्यार्थ्यांची जेव्हा बोलतात कॉलेजमध्ये तिथं ते विद्यार्थ्यांना 5 सूत्र किंवा पंचतत्व त्यांना सांगतात. विद्या, प्रज्ञा, करुणा, शील आणि वैद्य. आणि यामध्ये म्हणतात की जर विद्येबद्दल आपल्याला करुणा नसेल तर तो व्यक्ती कसाही आहे. म्हणून प्रज्ञेसोबत शिलाची जोड असते. आणि त्या प्रज्ञेमुळे एखादा व्यक्ती तो त्या प्रज्ञेद्वारे इतरांचा तो वाढवळ करू शकतो किंवा इतरांचा तो फलक. परंतु त्याला जर शील त्याचा जर अधिष्ठान आहे तर तो इतरांचा नेहमी तो फलक करणार आहे. तर त्याला जर शील नसेल तर तो निश्चितच त्या प्रज्ञेचं काय करतो, इतरांच्या हानी काढण्याची गोष्ट होतो. तर अशा प्रकारे आपण बाबासाहेबांना त्या गोष्टी पाहण्याला प्रयत्न केलेला आहे. तर बाबासाहेबांना हेच होतं की त्यांचं सौंदर्य म्हणजे काय की जे मानवाला उंचावते, जे अन्यायाला आव्हान देते आणि जे माणसाला पूर्णवान बनवते तेच खरं सौंदर्य. म्हणून त्यांच्या दृष्टीनं न्याय, समता आणि बंधुत्व हे सर्वात मूल्यवान सुंदरता दृष्टी त्यांच्या आहे. तर आपण हे पाहत असताना आपण आपल्या गटामध्ये पाहू शकतो की खरंच माझ्या जीवनामध्ये आपण पाहतोय का कलेला, सौंदर्याला बाबासाहेबांनी जसं पाहिजे. आता इथं आपण बाबासाहेबांना किती गोष्ट बोललो म्हणजे राजकीय बोललो नाही, ते कायदे पद्धत होते नाही किंवा समजा अर्थशास्त्र पण बघितलं नाही किंवा सामाजिक पण बघितलं नाही किंवा अजून वेगळी ठिकाणी बाबासाहेबांनी काय. पण आज आपण काय केलंय की बाबासाहेबांनी वेगळ्या आयामात वेगळ्या दृष्टीने आपण पाहतो. तर ती वेगळी दृष्टी जी आहे ती आपण आपल्या गटामध्ये असतात.
जेव्हा चर्चा करूया आणि आपण एकमेकांना आपण ऐकू आपण खरंच आपण कशा पद्धतीने स्वतः शोधण्याचा प्रयत्न करते का मी स्वतः तिथं बनण्याचा प्रयत्न करतो. आपण सर्वांनी ऐकून घेतलं